बालावा करून अशा पद्धतीचा खेळ ते करू शकत नाही, एवढं नक्की. अमेरिका इराण युद्धामुळे गॅस पुरवठ्यावरती मोठा परिणाम झालेला आहे आणि यामुळे घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली आहे. गॅस एजन्सीसमोर लोकांनी रांगा लावल्या. सकाळपासून रांगेत उभ्या असलेल्या लोकांमध्ये आता भांडण तंटे होऊ लागलेत. त्यामुळे पोलीस बंदोबस्त देखील नेमण्यात आलेला आहे. आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. नवी मुंबई आणि पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गॅसचा तुटवडा भासू लागलेला आहे आणि तुम्ही पाहताय की आता ज्या गॅस एजन्सी आहेत त्यांच्या बाहेर भल्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. मी सध्या सानपाडा इथे आहे आणि याच रांगा लागल्यामुळे लोकांमध्ये वाद होऊ लागलेले आहेत, भांडणं होऊ लागलेत आणि त्यामुळे चक्क पोलीस बंदोबस्त सुद्धा बनवण्यात आलेला आहे. तुम्ही पाहताय की इथे वाद चालू आहेत आणि पोलिसांच्या माध्यमातून आहे तो इथे लोकांना समजवलं जात आहे, लाईनीमध्ये उभा राहण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र लोक आहेत ते ऐकताना दिसत नाहीत. आपण काही लोकांशी बोलूया या ठिकाणी. मावशी, तुम्ही सकाळपासून उभे आहात, काय म्हणाल? गॅस मिळतोय का? नाही मिळते आम्हाला. आता दिले लोकं आम्हाला. सकाळ जर 4 वेळा बोलते, एकदा इकडे लाईन लावा, एकदा तिकडे लाईन. हे बोलतात ओटीपी नाही आले. अरे ओटीपी नाही आले तर तुम्ही द्या ना लाईनीने. ओटीपी असो अगर नसो, लाईनीने जे आले सकाळ 5 वाजल्यापासून माणसं उभे राहिले त्यांना द्या ना तुम्ही. तुमच्याकडे सिस्टम आहे ना, तुमच्या सिस्टम मध्ये ओटीपी पडतील ना, मग द्या ना लाईनीने. काय त्रास आहे तुम्हाला? पोलीस आले, पोलिसामुळे आम्हाला जबरदस्ती करायला लावतात आहे आणि म्हणतात की तुम्ही बुकिंग करा परत 25 दिवसांनी. आम्ही आता घरात सिलेंडर नाही, आम्ही बनवायचं कशावर, काय खायचं कशावर? मैं 6 बजे से आई हूँ इधर। मिला की नहीं मिला? सैरी करके वैसा ही आई, रोजा है हम लोग का। अभी वो भी झगड़ा करके मिला है मुझे। घर में गैस नहीं, सब बच्चे हमारे सब रोजे। ऐसा चलेगा तो कैसा पब्लिक रहेगी बता मुझे, क्या खाएंगे हम लोग? कमाना नहीं उतना उसमें डालना पड़ रहा है। वहाँ पर ऊपर से बढ़ भी गया है, 860 था, अभी 915 ले रहे। ऐसे भीड़ रहेगी तो कैसा? एजेंसी क्या कर रही है? पोलीस असेल, होमगार्ड असेल, यांच्या माध्यमातून लोकांना शांत केलं जात आहे आणि आपण पाहतो की मोठ्या संख्येने गॅसचा तुटवडा भासू लागल्यामुळे इथे लोक मात्र आहेत ते सकाळपासून परेशान झाल्याचं दिसून येत आहे. विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. ठाण्यात वागळे इस्टेट परिसरात सर्वसामान्य घरातील कुटुंबांची पोळी भाजी केंद्र आहेत. ही सगळी केंद्र बाजूबाजूला आहेत, ज्यांचा व्यवसाय गॅस सिलेंडरवरच अवलंबून आहे. मात्र त्यांच्याकडे